तिचं नाव आहे अंबा नदी. या अंबा नदीचं वैशिष्ट्य आहे की त्या अंबा नदीमध्ये एक स्मारक आहे. ते आपल्याला समोर दिसतंय ते स्मारक. ते स्मारक आहे ते शिवछत्रपतींच्या आयुष्यातल्या एका मोठ्या लढाईचं प्रतीक आहे. त्यांनी जिंकलेल्या विजयाचं प्रतीक आहे ते. ती लढाई कुठली तर कारतलब खानाविरुद्ध दिलेला लढा. शाहिस्ते खान 3 वर्ष पुण्यामध्ये लाल महालात येऊन थांबलेला होता. 3 वर्षामध्ये त्यानं पुण्याच्या जवळपासची सगळी धुळधाण करून टाकलेली होती. आणि तो ज्यावेळेला आला त्यावेळी शिवछत्रपती पन्हाळगडात अडकलेले होते. तिथून ते निसटले, सिद्धी जोहरच्या वेढ्यातनं निसटले. तिथून विशाळगडावरती गेले, सुटून लगेच आले. जिजामातांनी सांगितलं लाल महालामध्ये घुसलेला जो साप आहे त्याला बाहेर काढलं पाहिजे. योजना आखणं चालू होतं. आणि त्याच वेळेला शाहिस्ते खानही काही योजना आखत होता. त्याच्या डोक्यात होतं की महाराजांचा कोकणातला जो मुलूक आहे तो काबीज करायचा. आणि त्यानं त्याच्यासाठी एक त्याच्याकडचा मातब्बर सरदार ज्याचं नाव कारतलब खान, कारतलब ही त्याची पदवी आहे, त्याच्या वडिलांनाही ही पदवी औरंगजेबाने दिलेली होती. त्याला सांगितलं की तुला लागेल तेवढी फौज घेऊन जा आणि कोकण बेचिराग करून टाक शिवाजी महाराजांचं. त्याच्याबरोबर आणखी एक सरदारीण दिलेली होती. तिचं नाव होतं राय बाघन. बाघन म्हणजे वाघीण. औरंगजेबानेच दिलेली ही पदवी आहे राय बाघन. ती आहे मराठा. सावित्रीबाई नाव आहे तिचं, देशमुख आडनाव आहे, पण ती औरंगजेबाकडे. तिला हा सगळा मुलूक माहिती आहे काय आहे ते. आणि ह्या सगळ्या गोष्टी हेरांच्या मार्फत शिवछत्रपतींच्या पर्यंत येत आहेत. कारतलब खान थोडी नाही 20,000ची फौज घेऊन निघाला. 20,000ची फौज घेऊन खाली उतरायचंय त्याला. या घाट वाटा आहेत सगळ्या ओळीनं इथं. त्या कुठल्या वाटेनं जायचं त्यानं ते कोण ठरवणार? कारतलब खान ठरवणार नाही. आमच्या राज्यात आलाय शिवाजी महाराज म्हटले आम्हीच ठरवणार. बैठक ठरली आणि फूल उठून दिली की शिवाजी महाराज बोरघाटातून वरती येणार आहेत. कारतलब खानाची योजना चालली की बोरघाटातून खाली उतरायचा. हा बोरघाट सोपा आहे हो. आणि कारतलब खानाची फौज म्हणजे काय तर घोडे आहेत, त्याच्याबरोबर मोठा खजिना आहे, पेटारे भरलेले आहेत, हत्यारं भरपूर आहेत, सैन्य 20,000चं आहे. आता हे सगळा लवाजमा घेऊन उतरायचा तर सोपा घाट पाहिजे उतरायला. महाराजांनी हुल उठवली की ते येणार आहेत बोरघाटातून. कारतलब खानानं आपला मार्ग बदलला आणि हा आपण आता बसलोय ह्याच्या मागच्या बाजूला नागफणी नावाचं टोक आहे. त्याला इंग्रजांनी ठेवलेलं नाव आहे ड्यूक्स नोज. ड्यूक्स कोण होता त्याचा नाकासारखा त्याचा आकार आहे लांबडा. ते ड्यूक्स नोज नावाचं थोडं चुळकं आहे. त्याच्या कडेला खंडाळ्यापासून कुरवंड्याचा घाट चालू होतो. त्या कुरवंड्याच्या घाटातूनच तो येईल ही योजना महाराजांनी केली. आता ह्याचं वैशिष्ट्य काय आहे? हा त्या नागफणीपासून इथंपर्यंत येईपर्यंत 16 किलोमीटरचं अंतर आहे. थोडं काही 16 किलोमीटर. आणि 16 किलोमीटर 85 डिग्रीचे सगळे उतार आहेत. वरनं तुम्ही निघाला की खाली ही अंबा नदी येईपर्यंत तुम्हाला पाण्याचा थेंब कुठे मिळत नाही वाटेल. महाराजांनी म्हणून हा रस्ता त्याच्यासाठी निवडून ठेवलेला होता. त्याचं स्वागत करायचं तर जंगी करायला पाहिजे. आणि तो निघाला, त्याची सगळी फौज आत जाऊन दिली. हळूहळू सगळी फौज आत आली की वरचं बाटलीचा आकार असतो तसं वरचं बुच नेताजी पालकरांनी बंद करून टाकलं. 500ची फौज घेऊन वरती उभारले आणि त्यांनी असा ललकाऱ्या उठवल्या की कारतलब खानाला वाटलं की वरती एक 8-10 फौज आहे. तो बिथरला. आता वरती जाता येणार नाही, खाली तर जाऊया म्हणून खाली निघाला. काही अंतर आल्यानंतर हे समोर टेकाड दिसतंय. तशी दुतर्फा आपण वर जाऊ तशी आपल्याला बाजूला इकडं तिकडं टेकाड दिसतात. ह्या टेकाडांवरती कुठं तानाजी मालुसरे आहेत, कुठं यसाजी कंक आहेत, कुठं महाराजांचे सगळे सवंगडी इथं बसलेले आहेत. आणि त्यांनी वरनं बाणांचा आणि गोळ्यांचा वर्षाव चालू केला. एकेरी वाटेवरनं ती फौज सगळं ओझं घेऊन उतरते. या सह्याद्रीचा त्यांना अनुभव नाहीये. पटापटा गोळ्या आणि बाण लागून एक एक पडायला लागले. बघता 20,000तले 3,000 मेले. कारतलब खानाला कळेना काय, पण त्याचा स्वाभिमान दुखावला जात होता. रायबागन म्हणाली की नको, तुम्ही युद्ध करायच्या नादाला लागू नका. हा सगळा प्रदेश शिवाजी महाराजांचा भयंकर आहे. मी इथली आहे, मला माहित आहे, तुम्ही करू नका. हे एक बाई आपल्याला सांगते म्हटल्यानंतर त्याला अतिशय त्याचा आत्मसन्मान दुखावला. पहिल्यांदा नाही म्हणाला, पण जेव्हा आणखी त्याची माणसं मरायला लागली त्यावेळेला मात्र त्यानं ठरवलं की आता शिवाजी महाराजांना शरण जायचं. त्यानं एक दूत पाठवला महाराजांच्याकडं. त्यानं येऊन दूतानं सांगितलं की कारतलब खान
शरण यायला तयार आहे. महाराज म्हटले तू कशाला आलाय, त्यानंच पाठव. आणि कार्तलब खान ज्यावेळेला आला त्यावेळेला तो जिथं गुडघे टेकून बसला महाराजांच्या समोर, ती ही जागा, आत्ता आपण बसलो ही जागा. महाराज त्यांचं त्यावेळेचं वर्णन आहे. पांढरा शुभ्र घोडा आहे, त्या घोड्यावरती पूर्ण सगळा पांढरा वेश परिधान केला महाराजांनी. घोड्यावरती बसलेत, अंगात चिलखत आहे, पाठीवरती बाणाचा भाता आहे, धनुष्य लावलेला आहे, ढाल आहे, तलवार आहे, जिरे टोप घातलाय, कपाळावरती तो आडवा शिवगंध लावलाय आणि घोड्यावरला रिकिबीत पाय ठेवून महाराज बसलेले आहेत. कविभूषण त्या सगळ्या महाराजांच्या जणू चित्राचं एका छंदामध्ये वर्णनच करतात. ते म्हणतात कसं, साजीच तू रंग बीर रंग में तू रंग चढी सरजा शिवाजी जंग जितन चलत है. भूषण भनत नाद बिहद नगार नके नदी नद मद गैव रनके रलत है. ऐल फैल खैल बैल खलक में गैल गैल गज्जा नक्की ठैल पैल सैल उसलत है. तारासो तरणी धुरी धारा में लगत जिमी थारा पर पारा पारा वारायो हलते. वीर वेश परिधान करून आपलं सैन्य घेऊन ज्यावेळेला महाराज निघतात त्यावेळेला त्यांच्या घोड्यांच्या टापानी इतस्तता सगळे जे काही बाकीचे सगळे राजे रजवाडे ते पळून जात आहेत. त्यांच्या हत्तीच्या पावलांच्या दबावानी इथली धूळ उसळली की आकाशातले तारे चंद्र तारे झाकोळले जात आहेत. आणि मावळे ज्या वेळेला चालत जात आहेत त्यावेळेला त्यांचे पाय जमिनीवर आपटल्यानंतर एखाद्या थाळीमध्ये पारा घ्यावा आणि तो पारा हलावा. थारा पर पारा पारा वारा यो हलते. थाळ्यामध्ये पारा घेतल्यानंतर कसा हलेल तसा हलायला लागतोय. महाराजांची फक्त 2000ची फौज आहे इथं, फक्त 2000ची फौज आहे. काही डोंगरावरती आहे इकडच्या तिकडच्या, इथं 500 घेऊन महाराज उभे आहेत आणि वरती त्या बाटलीच्या तोंडाला नेताजी पालकर 500 घेऊन उभे आहेत. जगातली एकमेव लढाई अशी आहे की 1 विरुद्ध 10, एकाच 10 प्रमाण 2000 विरुद्ध 20,000 जिंकली. तो शरणाला गुडघे टेकले. महाराजांनी सांगितलं सगळं जे काही आहे ते इथंच ठेवायचं. घोडे असतील ते ठेवा, खजिना ठेवा, शस्त्र इथंच ठेवायची, फक्त अंगावरच्या कपड्यानिशी निघून जायचं. तो निघाला खाली उतरून. महाराजांनी सांगितलं खाली उतरायचं नाही, वर चढून जायचं. पण आला ना त्या वाटेनं परत वरती जायचं. आणि तो जो काही उतारा आहे तुम्ही कधीतरी मुद्दाम तो चालून बघा, तोंडाला फेस आणणारा उतारा आहे, उतरणं अवघड आहे. त्या सगळ्या 20,000तले काही जे काही उरलेले होते त्या सगळ्यांना महाराजांनी परत उलटं वरती चढवलं आणि नेताजी पालकरांकडे निरोप पाठवला. त्यांना आता धर्मवाट द्या, जाऊ दे त्यांना. हा निरोप होता, शाहिस्ते खानाला निरोप होता. तुझ्या एका सेनानीला आम्ही पाठवून दिलेलं आहे, जिवंत पाठवलंय, तू पण परत जा नाहीतर तुझ्यावरही अवस्था येईल. त्यांना ऐकलं नाही. 3 वर्ष राहिलेला शाहिस्ते खान पुण्यामध्ये लाल महालात शिवाजी महाराजांनी त्यांची भवानी त्याच्या हातावर घातल्यानंतर त्याच्या हाताची 3 बोटं तुटली, उजव्या हाताची. 3ऱ्या दिवशी गाशा गुंडाळला आणि थेट दिल्लीला निघून गेला. 3 आकड्याची गंमत ही अशी शिवाजी महाराजांनी केलेली. हा सगळा परिसर आहे तो त्याच्यासाठी पावन आहे की महाराजांनी जगातलं एकमेव युद्ध 2000 विरुद्ध 20,000चं युद्ध जिंकलं. ती ही जागा आहे. आपण आता तिथं आलेलो आहोत. त्या स्मारकाच्या इथं नतमस्तक होऊया आणि आपण आपली मार्ग छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. भारत